श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, देवर्षी नारदांनी धर्मराजाला उत्तम प्रकारे गृहस्थाश्रमामध्ये कशा प्रकारे वागावं याची नीती, याचे तत्व सांगितले. देवर्षी नारद पुढे सांगतायत, राजा, कर्मनिष्ठा द्विजा केचित तपोनिष्ठा नृपा परे. धर्मा, काही तत्वनिष्ठ लोकांची निष्ठा कर्मामध्ये, काहींची निष्ठा तपश्चर्येमध्ये, काहींची वेदांचा स्वाध्याय आणि निरूपणामध्ये, तर काहींची निष्ठा ही आत्मज्ञान संपादन करण्यामध्ये आणि काहींची योग साधनेमध्ये असते. प्रत्येकाची निष्ठा वेगवेगळ्या ठिकाणी असते. पण ज्ञाननिष्ठाय देयानी कव्यान्यानंत्यमिच्छता. गृहस्थाने श्राद्ध किंवा देवपूजेच्या वेळेला जो गृहस्थाश्रमामध्ये राहतो त्यांनी आपल्या कर्मांचे अक्षय फळ मिळण्यासाठी ज्ञाननिष्ठ व्यक्तीलाच हव्य कव्याचे दान करावे. तसा जर मिळाला नाही, श्राद्धाच्या वेळेला त्या योग्य जर व्यक्ती मिळाला नाही तर इतरांना दान द्यावं, नाही असं नाही, पण त्यांच्या योग्यतेनुसार ते दान दिल्या गेलं पाहिजे. गृहस्थाश्रमामधल्या व्यक्तीने श्राद्धाच्या वेळेला देवांसाठी 2 आणि पितरांसाठी 3 किंवा दोन्हीही प्रीत्यर्थ एकेका ब्राह्मणाला भोजन द्यावं. धनवान असणाऱ्याने सुद्धा यापेक्षा अधिक विस्तार करू नये, कारण आप्तेष्टांचा विस्तार केल्याने देश कालानुसार श्रद्धा, पदार्थ, पात्र आणि पूजन व्यवस्थित होत नाही. म्हणून जे शास्त्रांनी सांगितले की पितरांप्रीत्यर्थ पितृस्थानी आणि देवांप्रीत्यर्थ देवस्थानी असे 2 द्विज यांना भोजन द्यावं. देशकाळ जुळून आल्यावर मुनींना देण्यायोग्य अयोग्य शुद्ध अन्न भगवंतांना नैवेद्य दाखवून श्रद्धेने आणि विधीपूर्वक सत्पात्र व्यक्तीस दिले असता ते सर्व कामना पूर्ण करून अक्षय फळ मिळवून देणारे असते. म्हणून गृहस्थाश्रम्याने देवर्षी पितृभूतेभ्य आत्मने स्वजनाय च. ज्या वेळेला आपण अन्नदान करतो, अन्न संतर्पण करतो, त्यावेळेला देव, ऋषी, पितृगण, अन्य प्राणी, आपले आप्तजन आणि स्वतःला या सगळ्यांना परमात्म स्वरूप पाहिलं पाहिजे. धर्माचे मर्म जाणणाऱ्या पुरुषाने श्राद्धाच्या वेळी मांस अर्पण करू नये आणि स्वतःही खाऊ नये, कारण मुनींना योग्य अशा अन्नाने पितरांना अत्यंत प्रसन्नता लाभते, तशी पशुहिंसेने लाभत नाही. ज्या लोकांना सद्धर्म पालनाची इच्छा आहे त्यांच्यासाठी कोणत्याही प्राण्याला काया वाचा मनाने कोणत्याही प्रकारे कष्ट न देणे यासारखा धर्म नाही. यज्ञाचे मर्म जाणणारे जे ज्ञानी लोक आहेत ते ज्ञानाने प्रज्वलित केलेल्या आत्मसंयम रूप अग्नीमध्ये, सगळ्यात महत्त्वाचा अग्नी कोणता आहे? आत्मसंयम रूप. या अग्नीमध्ये कर्ममय यज्ञांचं हवन करतात आणि बाह्य कर्मांपासून म्हणजे लोकांना दाखवण्यापुरतं जे कर्म आहे यांपासून ते विरक्त होतात. म्हणून धर्म जाणणाऱ्या मनुष्याने प्रारब्धानुसार दररोज मिळणाऱ्या मुनिजनांना योग्य अशा अन्नाने आपली नित्यनैमितिक कर्मे करावीत आणि त्यांना संतुष्ट करावे. राजा, ज्याप्रमाणे मी तुला धर्माचे लक्षण सांगतोय ना, त्याप्रमाणे तुला अधर्माची सुद्धा लक्षणं सांगणार आहे. तुला सांगू का? विधर्म
परधर्मश्च आभास उपमाचलः अधर्मशाखा पंचेमा धर्मज्ञो धर्मवत् त्यजेत. धर्म पालन करणाऱ्या व्यक्तीने या 5 गोष्टी अवश्य त्याजाव्या, त्या 5 गोष्टी अवश्य सोडाव्यात. कोणत्या? एक म्हणजे विधर्म, दुसरा परधर्म, तिसरा आभास, चौथी उपमा आणि 5वा छल. या अधर्माच्या 5 शाखा आहेत. अधर्माप्रमाणे या सर्वांचाच धर्म जाणणाऱ्या पुरुषांनी त्याग केला पाहिजे. या 5 शाखा तुला सांगितल्या. या 5 शाखांचे लक्षण काय? तर धर्मबुद्धीने करून सुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो तो विधर्म आहे. आपल्याखेरीज अन्य माणसांसाठी उपदेश केला गेला तर धर्म हा परधर्म झाला. आणि पाखंड किंवा दंभ म्हणजे उपधर्म किंवा उपमा. शास्त्रवचनांना विपरीत अर्थ लावून स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारा याला छल करणारा म्हणतात. आपल्या आश्रमाहून वेगळ्या धर्माला माणूस स्वेच्छेने धर्म मांडतो तो आभास आहे. म्हणजे आपण ज्या आश्रमामध्ये आहोत, 4 आश्रम जे सांगितलेत, या सोडून इतर आश्रमांना श्रेष्ठ मानतो आणि तो धर्म आहे असं मानतो, तर याला आभास म्हणतात. आपापल्या स्वभावाला अनुकूल जो वर्णाश्रम धर्म असतो तो कोणाला शांती देणार नाही, कोणाला शांती देऊ शकतच नाही. राजा, धर्मार्थमपि नेहेत यात्रार्थम वा धनो धनम अनिहानिहमानस्य महाहेरिव वृत्तिदा. निर्धन अशा धर्मात्म पुरुषाने शरीर निर्वाहासाठी किंवा धर्मासाठीही धन मिळवण्याचा प्रयत्न करू नये. कारण कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता अजगराची जशी उपजीविका चालते त्याप्रमाणे निवृत्तीपरायण पुरुषाची निवृत्तीच त्याची उपजीविका चालवत असते. आत्मसुखात रममाण होणाऱ्या निष्क्रिय पण संतुष्ट पुरुषाला जे सुख मिळतं ते जो इच्छेने आणि लोभाने धनासाठी वन हिंडतो त्याला मिळू शकत नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घे राजा. तुला सांगू का? संतुष्ट केन वा राजन नवर्ते तापि वारिणा. माणूस फक्त पाण्यावर सुद्धा संतुष्ट राहून जगत नाही का? पण जननेंद्रिय आणि जीव यांच्यामुळे तो दीनवाना होतो आणि श्वानवत त्याची अवस्था होती. असंतुष्ट व्यक्ती इंद्रिय लोलुपतेमुळे तेज, विद्या, तपश्चर्या आणि यश या सगळ्यांना क्षीण करतो आणि त्याचे ज्ञानही नाहीसे होते. तहान आणि भूक शमल्यानंतर खाण्यापिण्याची इच्छा संपती. आपले काम झाल्यानंतर क्रोधसुद्धा शांत होतो. पण जरी माणसाने पृथ्वीवरील सर्व दिशांकडील राज्य जिंकून घेतले आणि त्यांचा उपभोग घेतला तरी लोभाचा शेवट होत नाही. मग तुला सांगू का राजा? असंकल्पात जयते कामम क्रोधम काम विवर्जनात अर्थानर्थे क्षया लोभम भयम तत्वा वमर्षणात. संकल्पाचा त्याग करून कामाला जिंकता येतं. कामनांचा त्याग करून क्रोधाला, अर्थाला अनर्थ समजून लोभाला आणि तत्वविचाराने भयाला जिंकता येतं. यांना जर जिंकायचं असेल, कामाला जिंकायचं असेल, क्रोधाला जिंकायचं असेल, लोभाला जिंकायचं असेल, भयाला जिंकायचं असेल, कारण यामुळेच माणूस पराधीन का बरं होतो? यामुळे पराधीन होतो. त्याला पराधीन व्हायचं नसेल तर त्यांनी संकल्पाचा त्याग केला पाहिजे, कामनांचा त्याग केला पाहिजे, अर्थाला अनर्थ समजून लोभाचा त्याग केला पाहिजे, तत्वविचार आणि भयाचा त्याग केला पाहिजे. ते जिंकता येऊ शकतं. राजा, अध्यात्मविद्येने शोक आणि मोह यांच्यावर, संतांच्या सेवेने दंभावर, मौनाच्या द्वारे योग साधनेतील येणाऱ्या विघ्नांवर, शरीर आणि प्राणाला क्रियाशून्य करून हिंसेवर विजय मिळवता येतो. आधिभौतिक दुःखाला दयेने, आधिदैविक वेदनांना समाधीने, आध्यात्मिक दुःखाला योग बलाने आणि सगळ्यात महत्त्वाचं झोपेला सात्विक गोष्टींच्या सेवनाने जिंकल्या जातं.
जिंकलं पाहिजे. सत्वगुणाच्या योगाने रजोगुण, तमोगुणांवर आणि विरक्तीने सत्वगुणावर विजय मिळवला पाहिजे. हे गुरुभक्तीने सर्वांवर माणसाला सहज विजय मिळवण्यासाठी उपयोगी होतं. त्याच्यासाठी लागती गुरुकृपा. या सगळ्यांवर विजय मिळवायचा असेल तर गुरुकृपा. म्हणून तर मंडळी, गुरुला शरण गेलंच पाहिजे. किती महात्म्यांनी अनेक वेळा आपल्याला सांगितलं की बाबा, तुकाराम महाराज तर आवर्जून म्हणाले, बाबा तुला सगळ्यात आधी सांगू का, तू बाकी काही कर नको करू, पण आधी काय कर, धरावे ते पाय आधी आधी. तू आधी पाय धर. कुणाचे? सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरूंशिवाय सोयीस्कर मार्ग दाखवणारा कोणी नाही. म्हणून धरावे ते पाय आधी आधी. आधी आधी त्यांचे पाय धर. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुलभ होतील. म्हणून मोठमोठे योगेश्वर ज्यांच्या चरणकमलांच्या अनुसंधानात राहतात, प्रकृती आणि पुरुषाचे अधीश्वर असलेले ते गुरु साक्षात भगवंतच असतात. लोक त्यांना अज्ञानाने माणूस समजतात. शास्त्रामध्ये जितके नियम सांगितले आहेत त्यांचे तात्पर्य हेच आहे की कामादी 6 शत्रूंवरती, 6 इंद्रियांवरती विजय मिळवला गेला पाहिजे. एवढं करूनही जर त्या नियमाने भगवंताचे ध्यान करता आले नाही तर मग सगळा खटाटोप व्यर्थ आहे. तुला सांगू का राजा, जो आपल्या मनावर विजय मिळवू इच्छितो त्याने आसक्ती आणि संग्रह यांचा त्याग केला पाहिजे. याचा त्याग ज्याला जमला तो मनावर विजय मिळवू शकतो. पवित्र आणि सपाट जमिनीवर आपलं आसन अंथरूण आणि त्यावर सुखावह रीतीने ताठ आणि स्थिर बसून ओंकाराचा जप केला पाहिजे. जोपर्यंत मन विषयांपासून परावृत्त होत नाही तोपर्यंत नाकाच्या टोकावर दृष्टी एकाग्र करून पूरक, कुंभक आणि रेचक करून प्राणायाम केला पाहिजे. बुद्धिमान माणसाने कामनांच्या आवेगाने भटकणारे चित्त जेथे जेथे जाईल तिथून तिथून त्याला परत खेचून हळूहळू हळूहळू हृदयात स्थिर केलं पाहिजे. जेव्हा साधक नेहमी अशा प्रकारे अभ्यास करतो तेव्हा इंधन न मिळालेला अग्नी जसा विझून जातो त्याप्रमाणे थोड्याच काळात त्याचं चित्त शांत व्हायला लागतं. कारण त्या कामनांना भडकण्यासाठी इंधनच मिळत नाही ना. सगळीकडनं मनाला एका ठिकाणी स्थिर करण्याचा जो अभ्यास आहे, अशा प्रकारे जेव्हा कामादी विकार उत्पन्न न झाल्यामुळे सर्व वृत्ती अत्यंत शांत होतात तेव्हा चित्ताला ब्रह्मानंदाचा स्पर्श होतो. पुन्हा ते कधी विकारयुक्त होत नाही. म्हणून कर्माचा त्याग केलेला गृहस्थाश्रमी, व्रतांचा त्याग केलेला ब्रह्मचारी, गावात राहणारा वानप्रस्थ आणि इंद्रिय लोलूप संन्यासी हे 4ही आश्रमांना कलंकभूत आहेत आणि आश्रमांचे विनाकारण ढोंग करतात. भगवंताच्या मायेने मोहित झालेल्या त्या मूर्खांची कायम कीम येते. याच्यासाठी आहू शरीरम रथमेंद्रियाणी हयान भीषुन मन इंद्रियेशम वर्तमानी मात्रा धिषणांच सूतम सत्वम बृहद्बंधुरमीश सृष्ट्यम. उपनिषदांमध्ये सांगितलंय ना राजा, शरीर हा एक रथ आहे, इंद्रिय घोडे आहेत, इंद्रियांचा स्वामी मन हा लगाम आहे, शब्दादी विषय रस्ता आहे, बुद्धी सारथी आहे, चित्त हे भगवंतांनी निर्माण केलेली बांधण्याची मोठी एक दोरी आहे, 10 प्राण धुरा आहेत, धर्म आणि अधर्म हे 2 चाकं आहे आणि यांचा अभिमानी जीव रथी म्हटला गेला आहे. ओंकार हे त्या रथाचं धनुष्य आहे. शुद्ध जीवात्मा बाण आणि परमात्मा हे त्याचं लक्ष आहे. या ओंकाराच्या जपाने अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन केलं पाहिजे. राजा, रागो द्वेषश्च लोभश्च शोकमोहो भयं मदः मानोवमानो सूयाच माया हिंसा च मत्सरः. राग, द्वेष, लोभ, शोक, मोह, भय, मद, मान, अपमान, दुसऱ्यांच्या गुणांमध्ये दोष पाहणं, कपट, हिंसा, मत्सर, दुराग्रह, प्रमाद, भूक आणि निद्रा हे सगळे जीवांचे शत्रू आहे. त्यामध्ये
रजोगुण आणि तमोगुण प्रधान वृत्ती प्रबळ शत्रू आहे. काही वेळा सत्वगुण प्रधान वृत्तीसुद्धा शत्रूच असतात. हा मनुष्य शरीर रूप रथ जोपर्यंत आपल्या स्वाधीन आहे आणि सर्व इंद्रिय कार्यरत आहे तोपर्यंत श्री गुरुदेवांच्या चरणकमलांच्या सेवेचा आधार घेऊन, या धारधार सेवेने केलेल्या ज्ञानाची तीक्ष्ण तलवार घेऊन भगवंताच्या बळावर या शत्रूंचा नाश करून स्वराज्य सिंहासनावर विराजमान झालं पाहिजे आणि नंतर अत्यंत शांतपणे या शरीराचा त्याग केला पाहिजे. राजा, अशा प्रकारे जो कोणी परमार्थ करतो त्याच्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती त्याला झालीच पाहिजे. भगवत कृपा प्राप्त करून घेण्याचा हा उत्तम मार्ग मी तुला सांगितला की जो गृहस्थाश्रमी व्यक्ती करू शकतो. नक्कीच राजा, तुझ्याप्रमाणे अनेक जण या आश्रमात भगवंताच्या कृपा प्रसाद प्राप्त करून घेण्यासाठी या मार्गाचा अवलंब करतील. हे असं ज्ञान सगळ्यांना प्राप्त होईल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. आणि राजा, तुला या पुढल्या कथा सांगतो उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.